नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। विधिमंडळाचे सभागृह राज्यातील समस्त जनतेच्या आशा आकांक्षेचे प्रतीक असते। आपल्या सुखदुःखाला याच सभागृहात वाचा फुटेल, या सभागृहात आपल्याला न्याय मिळेल असे लोकांना वाटत असते। परंतु त्यांची ही आशा किती भाबडी आहे, त्यांना कसं फसवलं जातं, त्यांच्या भावनांशी कसा खेळ खेळला जातो याचे अगदी मूर्तिमंत उदाहरण राज्याच्या कृषी मंत्र्यांनी लोकांसमोर ठेवले। राज्यात दररोज सरासरी 8 शेतकरी आत्महत्या करत असताना शेतकऱ्यांशी निगडित खात्याचे मंत्री असलेले माणिकराव कोकाटे भर सभागृहात आपल्या मोबाईलवर आणि तेही विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। ज्या सरकारचा एक जबाबदार मंत्री इतका खुशाल चेंडू असतो, त्या सरकारकडून लोकांनी काय अपेक्षा करावी? विधान भवन परिसरात हाणामारी केली जाते, अर्वाच्य शिबिगाळ केली जाते, सभागृहात मंत्री महोदय रमी खेळण्यात गुंग असतात, कुण्या मंत्र्याच्या कुटुंबाचे डान्स बार गाजते, कुणी मंत्री पैशाची भरलेली बॅग समोर ठेवून ऐटीत सिगारेटचे झुरके मारतो, कुणी सत्ताधारी पक्षाचा आमदार गावगुंडासारखा टॉवेल कमरेला गुंडाळून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करतो आणि मुख्यमंत्र्यांना याचा थोडाही खेद वाटत नाही। आपल्याकडे बहुमत आहे आणि ते इतके आहे की पुढचे 5 वर्षे दुसऱ्या बाजूकडे जाण्याचा स्कोपच नाही। या अहंगंडात मुख्यमंत्री संवेदनाहीन, भावना शून्य बनले आहेत। आता 5 वर्षे आपण काहीही केले तरी राज्यातील जनतेला मुकाटपणे ते सहन करावेच लागणार, या सरकारच्या गुरमीचे प्रतीक म्हणून कृषी मंत्र्याच्या त्या रमीत रमणाऱ्या कृतीकडे पाहायला हवे। आता 5 वर्षे हे असेच चालणार आहे। कारवाईचा धाक आणि प्रलोभनाच्या माध्यमातून सभागृहातील विरोधकांना शांत ठेवले जाईल, रस्त्यावर लोकांनी उतरू नये म्हणून त्यांना जनसुरक्षा कायद्याचा धाक दाखवला जाईल। परिणामी स्वस्थ आणि निश्चिंत झालेले सरकार रमित रममाण होईल। तो नीरो त्यावेळी बासरी वाजविता होता, हे सरकार रमित रमले आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।